नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. ट्रॅक्टर ट्रॉलीवर ब्लॅक बॉक्स बसवणे. केंद्र सरकारने 2023-24 मध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीवर ब्लॅक बॉक्स बसवणे अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज आपण याचा अर्थ, गरज, नियम आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम याविषयी सविस्तर पाहणार आहोत. जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला लगेच भेटत जाईल. दरवर्षी ट्रॅक्टर ट्रॉली अपघातांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू होतो. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाबमध्ये अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात ट्रॉलीवर बसलेले शेतमजूर कुटुंबीय अपघातात ठार झाले. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय MORTH ने सप्टेंबर 2023 मध्ये सर्व राज्यांना पत्र पाठवून सूचना दिल्या. ट्रॅक्टर ट्रॉलीवर डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर DVR किंवा ब्लॅक बॉक्स बसवावा. हा ब्लॅक बॉक्स ट्रॉलीच्या आतल्या आणि बाहेरच्या कॅमेऱ्यासोबत काम करतो. त्यामध्ये असतो GPS ट्रॅकिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग 7 दिवसापर्यंतचं, क्रॅश सेन्सर, अपघात झाल्यास ऑटोमॅटिव्ह सेव्ह होण्याची सिस्टीम यामध्ये असते. यामध्ये अपघाताचा तपास सोपा होईल. चालकाचे वर्तन, मोबाईल वापर, झोप ओळखता येईल. अवैध प्रवासी वाहतूक रोखता येईल. लक्षात घ्या, ट्रॉलीवर प्रवासी वाहतूक अवैध आहे. दंड 10,000 पर्यंत आणि 3 महिने तुरुंग. महाराष्ट्रात काय स्थिती आहे? अहमदनगर, सोलापूर, नाशिकमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरुवात. RTOच्या माध्यमातून लवकरच नोंदणीसाठी ब्लॅक बॉक्स अनिवार्य होऊ शकतो. शेतकऱ्यांनी काय करावे? 1. ब्लॅक बॉक्स खरेदी करा. त्याचा खर्च 3,000 ते 8,000 रुपयापर्यंत येऊ शकतो. 2. ISI मानांकन असलेले उपकरण घ्या. 3. तज्ज्ञांकडून बसवा आणि RTO मध्ये तपासून घ्या. भविष्यात सरकारकडून अनुदान मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. इथेच थांबूया. लय भारी माहिती जी बदल घडवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.